हालेलुया. प्रभू खरोखर चांगला आहे प्रियांनो, की प्रभू ह्या ठिकाणी त्याच्या पवित्र आत्म्याचं कार्य करत आहे. हालेलुया. प्रियांनो, आत्तापर्यंत आम्ही देवाचा कोश बऱ्याच अद्भुत शिक्षण ऐकलं, डीप खोलवर. पण आज एक दाखल्याबद्दल सुंदरसा आम्ही ऐकणार आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने प्रियांनो त्या दाखल्याचा मला उलगडा दिला, मी आश्चर्य झालो. एकदा म्हणा हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. किती लोक इथं प्रभूकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आजच्या दाखल्याद्वारे मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, अनेक लोक देवाच्या भयात चालणार आहे. कारण ज्यावेळेस त्या दाखल्याचं सुंदर प्रकाशन एक एक वाक्याचं पवित्र आत्म्याने दिलं, मी आशीर्वादित झालो. आणि मग मला कळालं विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही राहायला पाहिजे. वाचूया प्रियांनो लूक शुभवर्तमान. यावेळेस आपण जाऊया लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. अद्भुत. अनेकांनी हा दाखला वाचला असेल, पण अनेकांना तो समजला. लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 30वं वचन. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 30 वचन. लूक 10:30. लूका का सुसमाचार 10 और उसका 30. यीशु ने उत्तर दिलं, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहोत जात असताना. पहा प्रियांनो, एक एक शब्द महत्वाचा आहे. तो मनुष्य कुठं चालला? यरूशलेमला चाललेला आहे. पण अचानक तो यरीहोकडे गेला. खूप लक्ष द्या प्रियांनो. यरूशलेम काय, यरीहो काय, सगळं आम्ही पाहणार. पण आपण वाचूया. यरूशलेमहून खाली यरीहोत जात असताना लुटारूंच्या हाती सापडला, चोरांच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. हालेलुया. या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो, प्रभू येशू सांगत आहे की एक व्यक्ती, एक मनुष्य यरूशलेम को जा रहा था, लेकिन कहां चला गया? यरीहो चला गया. हालेलुया. बऱ्याच वेळा हीच घटना घडते प्रियांनो. विश्वासणाऱ्यांना प्रभूची इच्छा आहे की त्यांनी यरूशलेम मध्ये राहायला पाहिजे, पण ते यरूशलेम मध्ये न राहता यरीहोला जाता. आणि जेव्हा ते यरीहोला जातात तिथं अडखळण आहे. जेव्हा ते यरीहोला जाता तिथं सर्व काही समाप्त आहे. पण बायबल सांगतं प्रियांनो की जेव्हा तो यरीहो तिकडे गेला, कुणाच्या हाती सापडला? लुटारूंच्या हाती सापडला. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम काय आहे? हालेलुया. बायबल सांगतं, प्रभू येशूने सांगितलं प्रेषितांची कृत्याचा 1 अध्याय आणि 8 वचन की पवित्र आत्मा, Acts 1:8, प्रेरित उसका 1 और 8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि पुढे काय लिहिलंय? आणि पहिला शब्द दिला, आणि काय? यरूशलेम. बोला यरूशलेम मोठ्याने. यरूशलेम. नंतर पुढे काय सांगितलंय? यहुदिया. हालेलुया. मला प्लीज 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 जे वचन ऐकत आहे ज्यांनी बायबल, यरीहो शब्द आलाय का बघा बरं. पहिलं सांगितलंय यरूशलेम, नंतर लिहिलंय यहुदिया, नंतर लिहिलंय शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत, पण यरीहो शब्द आलेला नाही. हालेलुया. म्हणजे लक्ष द्या प्रियांनो, यरूशलेम म्हणजे ज्या ठिकाणी आमची वाढ होत आहे. हालेलुया. यहुदा, यहुदा या शब्दाचा अर्थ स्तवन, प्रेज. हालेलुया. म्हणजे मंडळीमध्ये आम्ही काय करतो? स्तवन, स्तुती करतो. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम ठीक आहे, यहुदा ठीक आहे, पण यरीहो त्याला जायचं होतं यरूशलेम, पण तिथून तो कुठं वळाला? यरीहोकडे वळाला. यरीहो हे युद्धभूमी आहे. हालेलुया. यरीहो हे कशाचं दर्शक आहे? युद्धभूमी, वॉरफेअर. हालेलुया. प्रभूची इच्छा काय? लक्ष द्या प्लीज, लक्ष द्या, लक्ष द्या प्रियांनो. देवाचा आत्मा जर तुम्हाला युद्धामध्ये नेत असेल ते ठीक आहे, पण तुम्ही स्वतः तिकडं जाऊ नका. लक्ष द्या. युद्धभूमी म्हणजे थोडक्यात शत्रूला वाव देणं. युद्धभूमी म्हणजे एक प्रकारे शैतानासाठी दार उघडणं. जीवनामध्ये लक्षात ठेवा प्रियांनो, यरूशलेम मध्ये चला, यहुदामध्ये चला, पण यरीहोकडे जाऊ नका. का? कारण तिथं लुटारूच्या हाती तुम्ही सापडणार आहे. आणि जेव्हा तुम्ही लुटारूच्या हाती सापडणार आहे, काहीतरी घडणार आहे. तुम्ही लुटले जाणार आहे. कशाला लुटले जाणार? पास्टर काय जाणार आमचं? पैसा. आज आम्ही ते पण ऐकणार. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा स्वतःहून तिथं गेलेला आहे. यरीहोकडे हा स्वतःहून गेलेला आहे. स्वतःहून तिथे जाऊ नका. जर देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे तर युद्धामध्ये ठीक आहे, पण मी आता जाईल आणि मी शत्रूला वाव देईल. आज प्रॉब्लेम क्या है? विश्वासु लोग का प्रॉब्लम क्या है? शत्रु को वाव देते हैं, शत्रु का द्वार खोलते हैं. इसलिए क्या होता है मालूम है? शत्रु उन पर हमला करता है. पण जे लोक शत्रूला वाव देत नाही, जे लोक शत्रूसाठी दार बंद करतात, ते लोक पॉवरफुल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आम्हाला शत्रूला वाव द्यायचा नाही, आम्हाला देवाच्या आत्म्याला वाव द्यायचा आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आत्म्याला वाव देऊ, काहीतरी घडेल. जेव्हा आम्ही देवाच्या आत्म्याला वाव देईल, सामर्थ्य येईल. जेव्हा आम्ही देवाच्या आत्म्याला वाव देईल, इन द नेम ऑफ जीसस. जोरात जोरात आवाज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कहाँ जा रहा था? यरूशलेम. और कहाँ गया? सगळे कहाँ जा रहा था और कहाँ गया?
मी प्रभूमध्ये आणि मी प्रभूमध्ये, आणि शत्रूला येऊ वाव देतात. खतम, लुटारूंच्या हाती सापडला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, बोला हालेलुया. बायबल सांगतं प्रियांनो, बायबलमध्ये अशा काही 2 लोक मला सापडले. एक आहे गल्ल्यात, माहिती आहे सांगा, 9 फूट उंच. त्यांनी काय केलं? चॅलेंज दिलं त्यांनी. हालेलुया. इस्रायल लोकांनी चॅलेंज नाही दिलं, त्यांनी चॅलेंज दिलं की तुमच्यामधून एकाने या माझ्या संगती युद्ध करा. जर तुमच्यातल्या एकाने मला हरवलं तर आम्ही तुमचे अनुयायी होऊ, पण जर मी त्याला हरवलं तर तुम्ही आमचे अनुयायी. म्हणजे ह्यानी स्वतः चॅलेंज दिलं. त्यामुळे काय झालं? बायबल सांगतं दाविदानी त्याची मान तोडून टाकली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे एक प्रकारे जर शत्रू काहीतरी करत आहे, देव तुम्हाला सहाय्य करे, पण शत्रूसाठी दार उघडू नका. हालेलुया. माझ्या प्रियांनो, विश्वासणाऱ्यांनो, देव तुम्हाला जे हवंय ते देईल. देव तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. फक्त त्याची इच्छा काय? यरीहो के पास मत जाओ, ना ऐसा शत्रु के लिए द्वार खोलो कि वो आए और तुम्हें पकड़ ले, हमला करे. हालेलुया. बायबल सांगतं प्रियांनो, वाचूया पहिले योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्याय. हालेलुया. योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 10वं वचन. या ठिकाणी पाहायला मिळतो लुटारू कोण आहे? लुटारू म्हणजे चोर. जॉन 10:10. हालेलुया. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो. पहा, बायबल स्पष्ट सांगत आहे, लुटारू म्हणजे चोर. चोर म्हणजे कोण? शैतान. शैतान कशाला येत आहे? चोरी, घात आणि नाश. हालेलुया. चोरी, घात आणि नाश. ज्यावेळेस मी शैतानाला वाव देतो तेव्हा शैतान पहिली गोष्ट काय करतो? लक्ष द्या प्रियांनो, कुणालाच हे माहित नाहीये. अनेक लोकांना असं वाटतं कुछ नहीं होता, शैतान कुछ नहीं करता. देखो क्या करता है, 4 चीजें चुराता है. 4 चीजें. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही यरीहोकडे जातो, मी शत्रूला वाव देतो. शत्रूला वाव दिल्यानंतर तो काय करतो? विश्वासाने लक्ष द्या. 4 गोष्टी. नंबर एक तुमचा अभिषेक तो चोरतो. पास्टर कसं काय? कारण बायबल सांगतो की तुम्ही जेव्हा येशूला स्वीकारलं त्यानंतर तुम्हाला काय मिळालं असेल तर अभिषेकाचे वस्त्र. हालेलुया. सगळं आम्ही बायबल मध्ये पाहणार. काय माझ्याकडे काय आहे? अभिषेकाचे वस्त्र. माझ्याकडे काय? नंबर 2 नीतिमत्ता, धार्मिकतेचे वस्त्र. हालेलुया. नंबर 1 अभिषेकाचे वस्त्र आहे बायबल मध्ये. पाहूया, सगळं पाहणार. पण नंबर 1 काय म्हणा? अभिषेकाचे वस्त्र. नंबर 2 धार्मिकतेचे वस्त्र. नंबर 3 पवित्रतेचे वस्त्र. हालेलुया. आणि नंबर 4 तारणाचे वस्त्र. हे प्रभू मला घालतो आणि प्रभू डिक्लेअर करतो हे माझं लेकरू आहे. याच्यावर अभिषेकाचे वस्त्र, तारणाचे वस्त्र, धार्मिकतेचे वस्त्र, पवित्रतेचे वस्त्र. त्यामुळे मी वेगळा आहे. एकदा मी तुम्हाला शिकवलं की तुम्ही जगातून प्रभू येशूने तुम्हाला काय केलंय? निवडलंय. तुम्ही जगासारखे नाही, तुम्ही वेगळे आहात. ऐकलं का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतो ज्यावेळेस मी शत्रूला वाव देतो तेव्हा माझे हे वस्त्र तो चोरतो. जेव्हा तारणाचा आनंद जातो, मला असं वाटतं वाव, ज्यावेळेस मी येशूला स्वीकारलं होतं मेरे अंदर उद्धार का आनंद था, अभी क्यों नहीं है पहले जैसा मुझे आनंद क्यों नहीं? क्योंकि मेरा आनंद चुराया गया है. कौन सा आनंद? उद्धार का आनंद. इसलिए दावीद ने जब पाप किया, व्यभिचार का पाप किया, जब उसे पता चला कि मैंने गलती की है और नातान भविष्यवक्ता के द्वारा उसका पाप दिखाया गया कि तूने व्यभिचार किया है, तूने पाप किया है, वो रोने लगा, अपने रूम में चला गया, 7 दिन उपवास प्रार्थना की और रोकर उसने क्या किया? प्रभु फिर से मुझे उद्धार का आनंद दे, पुन्हा एकदा मला तारणाचा आनंद दे. प्रभू मी तो गमावलाय, प्रभू तो मी गमावलाय. माझ्या प्रियांनो, कदाचित तुम्ही तारणाचा आनंद गमावलाय, तुम्ही अभिषेकाचा आनंद गमावलाय, तुम्ही धार्मिकतेची वस्त्र गमावलेली आहे, तुम्ही पवित्रतेची वस्त्र गमावलेली आहे. पुन्हा यरूशलेमकडे या, तिथं येशू तुमची वाट पाहत आहे. ज्याला कळाले त्यांनी हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठं या? सगळं जोरात कुठं या? वाव, हालेलुया. यरूशलेम दाविदाची नगरी, जिला म्हटलं जातं सियोन की नगरी. यरूशलेम जैतुनाचा पहाड, जिथं प्रभू येशू गेला आणि तिथूनच वर उचलला गेला. आणि जकरियाच्या पुस्तकामध्ये लिहिले प्रभू त्याच डोंगर पुन्हा येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्रतेची वस्त्र का पडली काय? मी एकदा अभ्यास करत होतो आणि प्रभू म्हटला जेव्हा तुम्ही आराधना घेता, आराधना माहिती ना, आराधना प्रधानांनी घेतली, आराधना घेता त्यावेळेस पावित्र्याने
युक्त होऊन आराधना करा. मी बोला पावित्र्याने युक्त म्हणजे काय, नेमकं काय पाहिजे. स्टडी करू लागलो. देवाच्या आत्म्याने एक सुंदर मला प्रकाशन मिळालं. पवित्रतेचे वस्त्र घालून आराधना करा. प्लीज प्लीज हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठले वस्त्र घाला, हे तुम्ही वस्त्र घातलेले आहे, पण बायबल सांगतं पावित्र्याने युक्त होऊन म्हणजे पवित्रतेचे वस्त्र घालून त्याची आराधना करा. का? कारण तो पवित्र देव आहे. हालेलुया. आवाज नाही बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पवित्र देव आहे. कैसा आहे हो? साधारण आहे. आवाज नाही तुमचा. साधारण आहे. जोरात म्हणा प्रियानो, तो पवित्र आहे. आणि स्वर्गामध्ये एकच आवाज आहे, होली होली अँड होली. हालेलुया. जोरात जोरात जोरात. प्रेज द लॉर्ड. पवित्राने युक्त होऊन ज्यावेळेस पवित्रता जाते, माझी आराधना तो मान्य करत नाही. जेव्हा पवित्रतेचे वस्त्र मी मणीन करतो, शत्रूला वाव देतो. माझ्या प्रियांना पुन्हा यरुशलेमकडे, पुन्हा माझ्या येशूकडे येण्याची गरज आहे, म्हणण्याची गरज आहे. पुन्हा मला ते पवित्रतेचे वस्त्र दे, यासाठी की मी तुझी आराधना पावित्र्याने करे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अभिषेकाचे वस्त्र असं आहे. बायबल सांगतं अहरोनाला जेव्हा तो अभिषेक करशील. वाचूया सगळेजण, पाहूया प्रियांनो. हे सगळं बायबलमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पण अगोदर 2 वस्त्र पाहूया, तारणाचे वस्त्र आणि धार्मिकतेचे वस्त्र. आणि हे सगळे वस्त्र हे जगा तुम्हाला प्रभूंनी घातलेलं आहे. येशूच्या यशाचं पुस्तक 61, आयझेया 61:10, यशया 61:10, यशया 61:10. प्रेज द लॉर्ड. यशया 61:10, आयझेया 61:10. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन, म्हणजे एक वस्त्र, एक त्याच्याहून कळतं की हा नवरदेव आहे, ते वस्त्र घालून याचकासारखा मंडित करतो. व नवरी जशी अलंकाराने दागिने सर्व काही घालून स्वतःला भूषित करते, गौरव येते, तशी त्याने मला. सगळे आवाज नाही. हालेलुया. कोणची वस्त्र? घालणारे का घातली आहे? आमेन. हालेलुया. पण चोर लपलेला आहे, चोर पाहत आहे. याच्याकडे तारणाची वस्त्र आहे, याच्याकडे अभिषेकाची वस्त्र आहे, याच्याकडे पवित्रतेची वस्त्र आहे, याच्याकडे धार्मिकतेची वस्त्र आहे. मी हे चोरणार, कारण मी चोर आहे, मी चोरणार. म्हणून तो पाहत आहे, वाट पाहत आहे. तुम्ही प्रभूमध्ये चालता, आराधना करता, तुम्ही यरुशलेममध्ये या, तुम्ही मंडळीमध्ये या, यरुशलेमीचा मंडळी कलिसिया, तुम्ही यहूदामध्ये या, स्तवन करता सगळं. पण अचानक तुम्ही शत्रु के लिए आप द्वार खोलते, शत्रु के लिए आप द्वार खोलते, और बाद में क्या होता है? आप रोने लगते हैं, लॉर्ड मुझसे गलती होगी, प्रभु मुझे क्षमा कर. लेकिन ध्यान में रखो, उसने काम किया, उसने हमला किया. प्रभु को कहो, आज के बाद यरू के लिए मैं द्वार नहीं खोलूंगा, मैं यरूशलेम के लिए द्वार खोलूंगा, मेरे ईसा मसीह के लिए मैं द्वार खोलूंगा, पवित्र आत्मा के लिए मैं द्वार खोलूंगा. हालेलुया. हालेलुया. मी प्रियांनो पाहिलं, खूप विश्वासणारे दुःखात आहे, खूप विश्वास नाही. त्यांना वचन शिकवा, त्यांना काही करा, पण ते दुःखात आहे. का माहिती? कारण काय? त्यांनी काहीतरी गमावलंय, त्यांनी वाव दिलाय. माझ्या प्रियांनो, हे लाईफ जीवन जगत असताना एकच लक्षात ठेवा, तुम्हाला रोज वचन आणि प्रार्थना आणि आराधनेमध्ये स्वतःला गुंतून टाकायचं आहे. का? कारण दिवस वाईट आहेत. एपिस्करत पत्रामध्ये पौल म्हणतो दिवस वाईट आहे, प्रभूची इच्छा काय आहे समजून घ्या. हालेलुया. ठीक आहे. पुढे काय लिहिलंय? तारणाची वस्त्र मला नेसवली, आणि तेच वचन 61:10 आयझेया, और नीतिमत्तेचा, नीती म्हणजे धार्मिकता, राईचसनेस. काय लिहिलंय? नीतिमत्तेच्या झगाने हो मला आच्छादलं, म्हणजे मला काय ते घातलेलं आहे. तारणाची वस्त्र आणि नीतिमत्तेचा झगा, 2 झगे आले, 2 वस्त्र. आणि अगोदर मी काय सांगितलं? स्तोत्रसंहिता 29 काय? पावित्र्याने युक्त होऊन त्याची आराधना करा, म्हणजे पवित्रतेचे वस्त्र. 3 वस्त्र झाले. आणि 4थं वस्त्र आहे प्रियानो, गणनाचं पुस्तक, गिनती की पुस्तक, नंबर्स 20, गणना 20. हालेलुया. गणना 20, नंबर्स 20, 25, 26, गिनती
20, 25 और 26 का, अहरोन व त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर डोंगरावर जा आणि अहरोनाची वस्त्रे, कुठली वस्त्र आता पाहूया, अहरोनाची वस्त्रे काढ. का? कारण तो आता मरणार आहे. अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल. मग अहरोन तेथे मृत्यू पावला. पण प्रश्न असा आहे, कोणची वस्त्र काढायची, कोणती वस्त्र काढायची? प्रियानो, आज माझ्या प्रियानो विश्वासानं लक्षात ठेवा, आपके पास कौन सा वस्त्र है? अनॉइंटिंग, अभिषेक का वस्त्र है. देखो देखो अभी पढ़ेंगे. आप लक्ष द्या, काय कुठली वस्त्र काढायला लावली? नुसतं असं लिहिले, अहरोनाची वस्त्रे काढा. लिहिलंय का सगळेजण? अहरोनाची वस्त्रे काढा आणि कुणाला घाला? त्याचा मुलगा एलाजार. ठीक आहे, कुठले वस्त्र आहे? कुठले वस्त्र आहे? सगळेजण निर्गम, एक्सोडस 40, हालेलुया, 40, निर्गम 40. कुठली वस्त्र आहे? निर्गम 40 और उसका 13, एक्सोडस 40, 13, 40, 13. आज म्हणण्याची गरज आहे, प्रभू मला क्षमा कर. निर्गम 40 आणि 13, 40 आणि 30. अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल. लिहिले का सगळ्यांच्या बायबल? पुढं त्याला काय कर? त्याला अभिषेक करून पवित्र कर. त्याला कुठले वस्त्रे घाल? पवित्र वस्त्रे. हालेलुया. आणि पुढे काय कर? त्याला अभिषेक करून पवित्र कर. म्हणजे तो याजक या नात्याने माझी सेवा कर. म्हणजे थोडक्यात अहरोनला कुठली वस्त्र घाल? तर पवित्रतेची वस्त्र घाल, अभिषेकाची वस्त्र घाल. म्हणजे अहरोनाकडे कुठले वस्त्र होते? अभिषेकाची वस्त्र होते. आणि बायबल सांगतो आता परमेश्वर म्हणतो ती वस्त्र काढ, कारण तो आता मरणार आहे. माझ्या प्रियानो, 4 वस्त्र जपून ठेवा. नंबर 1 अभिषेकाची वस्त्र, नंबर 2 धार्मिकतेची वस्त्र, नंबर 3 तारणाची वस्त्र आणि नंबर 4 पवित्रतेची वस्त्र. हे तुम्ही रोज धारण करून आहात. प्रभूने ते तुम्हाला घातलेली आहे. फक्त प्रभूची इच्छा काय आहे? यरीहोकडे जाऊ नको. हालेलुया. वाव देऊ नको, शत्रूला वाव देऊ नको, कारण तो चोर, तो लुटारू आहे. तो तुझी वस्त्र काढेल, तो तुझा अभिषेक घेईल, तो तुझा आनंद, तारणाचा आनंद घेईल. आणि मग तू म्हणशील, आता मेरे पास उद्धार का आनंद क्यों नहीं? क्योंकि शत्रु ने मुझ पर हमला किया. हालेलुया. म्हणजे प्रभूला म्हणण्याची गरज आहे, प्रभू पुन्हा एकदा मला अभिषेकाचे वस्त्र घाल. लक्ष द्या प्रियांनो, काही वेळेस स्वतःचं भूतकाळ बघा, की ज्यावेळेस प्रभूने तुम्हाला अभिषेक केला होता, ज्यावेळेस तुम्हाला तारणाचा आनंद दिला होता, त्यावेळेस तुमचं लाईफ, त्यावेळेस जीवन देखो प्रभू कैसा आपको चलाता था, आपको आवाज आती थी. जेव्हा तुम्ही फक्त गीत गात असाल, अभिषेक उतरत असेल, तुम्ही नुसतं प्रभू म्हणत असाल काहीतरी, लेकिन अभी सब उल्टा हो रहा है. अब प्रार्थना कर रहे, कुछ भी नहीं हो रहा. आप कह रहे अरे वो ऐसा होता था, अभी क्यों इतना फरक क्यों है? कारण मी शत्रूला वाव दिलेला आहे. हालेलुया. मी शत्रूला वाव दिलेला आहे. मी ते वस्त्र कदाचित गमावलेले आहे. स्तोत्र करता काय म्हणतो? स्तोत्र संहिता 51, स्तोत्र संहिता 51, भजन 51:12, भजन 51:12, स्तोत्र संहिता 51:12, भजन 51, साम 51:12. दावीद म्हणतो, तू केलेल्या उद्धाराचा, सापडलं कसं काय? तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. देखो बाइबल में लिखा है. कौन सा आनंद? सिर्फ आनंद बोला है क्या? उद्धार का आनंद. सगळेजण मोठ्याने, कुठला आनंद? तारणाचा आनंद का नुसता आनंद? मोठ्याने मोठ्याने, तारणाचा आनंद का नुसता आनंद? काय म्हणत आहे? हे परमेश्वरा, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा फिर से मुझे चाहिए, फिर से मुझे अनॉइंटिंग चाहिए, फिर से मुझे उद्धार का आनंद चाहिए, फिर से मुझे वो राइचियसनेस, मुझे धार्मिकता की वस्त्र चाहिए, मुझे फिर से पवित्र के वस्त्र चाहिए. क्यों कह रहा है दावीद? क्योंकि उससे पाप हुआ है, उसने शत्रु के लिए द्वार खुला है. हालेलुया. 2 शमूएल 12 में ऐसे लिखा है, परमेश्वर कह रहा है कि तूने शत्रु के लिए द्वार खोला है, तू शत्रूला वाव दिलेला आहे, तू शैतान वाव दिलेला. माझ्या प्रियांनो, आज प्रभूला एकच प्रार्थना करण्याची गरज आहे, पुन्हा मला तारणाचा आनंद दे, पुन्हा मला अभिषेकाचे वस्त्र घाल. प्रभू, मी शत्रूला वाव देणार नाही, मी यरीहोकडे जाणार नाही, मी यरूशलेम मध्ये चालेल, मी यहुदामध्ये असेल, मी मंडळीमध्ये असेल, मी स्तुतीमध्ये असेल, मी प्रार्थनेमध्ये असेल, मी वचनामध्ये असेल. हालेलुया. हालेलुया. जे नसतील त्यांना धोका आहे. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणून अहरोनाचे काय काढ? वस्त्र काढ. कुठले वस्त्र?
पवित्र वस्त्र आहे. कुठली वस्त्र? अभिषेक केलेली वस्त्र काढ, कारण तो आता डाय मरनेवाला आहे. आणि बायबल सांगतं मोशेने ती वस्त्र काढली आणि अहरोन त्याचा भाऊ, मोशेचा मोठा भाऊ, मरण पावला. हालेलुया. माझ्या प्रियांनो, जब तक आप अभिषेक में है आपको कोई कुछ नहीं कर सकता. क्यों? क्योंकि अभिषेक आपकी रक्षा करता है. हालेलुया. जोरात जोरात हालेलुया. प्रेज लॉर्ड. आवाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरात जोरात हालेलुया. बोला हालेलुया. कहाँ पर चलना है? बोला यरूशलेम. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कहाँ पर? प्रभूच्या उपस्थितीमध्ये. कुठे चालायचं आहे? प्रभूच्या उपस्थिती. यरूशलेममध्ये काय? मंदिर. आम्ही मध्ये कोशाबद्दल ऐकलं. यरूशलेममध्ये काय? मंदिर. मंदिरामध्ये काय? कोश. हालेलुया. आम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहायचंय. आम्हाला प्रभूच्या सानिध्यात चालाय. तुमचं काम असो, तुमचा जॉब असो, तुमचा बिझनेस असो, हे सर्व करा, पण प्रभूच्या सानिध्यात राहा. प्रभूच्या वचनामध्ये राहा. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सतत त्याच्या संगती बोलत राहा. त्याची स्तुती करत राहा. त्याची आराधना करत राहा. का? कारण तुम्ही मौल्यवान आहात. तुम्ही प्रभूसाठी मौल्यवान आहात. आणि शत्रूचे डोळे जगातल्या लोकांकडे नाही, शत्रूचे डोळे तुमच्याकडे. का? कारण शत्रूला तुम्ही पाहिजे. हालेलुया. पण प्रभू म्हणतो भिवू नको, मी तुझं रक्षण करेल. हालेलुया. पण माझं काम काय आहे की मला त्या एरियोला द्वार खोलायचं नाहीये. मला शत्रूला वाव द्यायचा नाहीये. का? जर मी वाव दिला तर माझा अनॉइंटिंग तो चोरेल. जर मी वाव दिला तर माझा आनंद तारणाचा चोरेल आणि मी निराश होईल. बायबल सांगतं लुटारूंनी त्याला लुटलं, त्या मनुष्याला, आणि काय केलं? अर्धमेला टाकलं. लिहिले का? काय लिहिले? वाचा. काय लिहिले? लुटारूंच्या हाती सापडला, त्याचे कपडे काढले. सगळ्यांना आता कळालं कपडे काय काढले? काय काढले? मोठ्याने काय काढले? कपडे. का? कुठले कपडे? मोठ्याने. पहिले कपडे कुठले? अभिषेक. नंबर 2 नीतिमत्वाची वस्त्र. नंबर 3 तारणाचे वस्त्र. नंबर 4 पवित्रतेचे वस्त्र. कपडे काढले. प्रेज लॉर्ड. आणि त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला मारही दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला मारही दिला. हे मार देणं म्हणजे काय? मार देणं म्हणजे काय? पवित्र आत्म्याने मला सांगितलं. मी लो प्रभू तो सापडला, त्यांनी त्याचे वस्त्र काढले, ठीक आहे, अभिषेक गेला, सगळं काय, पण त्याला मार दिला. मार देणं म्हणजे प्रियांनो लक्ष द्या, मार देणं म्हणजे पवित्र आत्म्याने सांगितलं की त्या व्यक्तीला शैतान निराश करून टाकतो. निराश. तो व्यक्ती इतका निराश होतो की त्याला बायबल वाचूशी वाटत नाही. नंबर 2 त्याला प्रार्थना करूशी वाटत नाही. त्याला प्रेयरला, चर्चला जाऊशी वाटत नाही. का? कारण त्याला मार दिलेला आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, त्याला अर्धमेला करून टाकून ते निघून गेले. निराश. मध्ये मी एका ब्रदरला फोन केला, ब्रदर चर्चला का नाही येत तुम्ही? गावाकडे नगरला का येत नाही? तुले पास्टर 5-6 वर्ष झाले एकच मी प्रार्थना करत आहे, विवाह झालाय, लेकरू होऊ दे, पण प्रभू काय माझी प्रार्थना ऐकत, म्हणून माझी इच्छाच होत नाही. म्हणलो इच्छा होत नाही का बरं? कारण असं वाटतं प्रभू एवढा मिराकल, मग प्रभू का मला संतान देत नाही, त्यामुळे आता माझी इच्छा होत नाही. एकदम रडण्यासारखा आवाज. मी बोललोय बघ, मी आता प्रेयरला बसलो होतो आणि देवाच्या आत्म्याने तुझं नाव सुचवलं म्हणून मी तुला फोन केला. एक लक्षात ठेव, निराशा ही देवापासून नाही, निराशा ही शैतानापासून आहे. आज तुझ्या पत्नीला भले लेकरू होत नाही, पण लक्षात ठेव देवाने तुझ्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. देवाच्या वेळात कार्य होणार. माझा देव, त्याला म्हटलं माझा देव, त्याचा हात साधा नाही, त्याचा हात पॉवरफुल आहे. पण देव तुला पारखत आहे. देवाची इच्छा ह्या स्थितीत स्तुती कर, ह्या स्थितीत प्रभूला धन्यवाद दे आणि प्रेरला आहे, देव कार्य करेल. पण त्याचा आवाज निराश हो बघतो. अर्धमेला, हे शैतानाचं अर्धमेला, मार देऊन अर्धमेला. अर्धमेला म्हणजे काय? हा जाणारच नाही, हा प्रेयर करणारच नाही, हा बाइबल वाचना, ये बाइबल नहीं पढ़ेगा, ये चर्च को नहीं जाएगा. क्यों? निराशा अंदर बहुत काम कर रही है. ऐसा क्यों हुआ, वैसा क्यों हुआ, प्रार्थना का उत्तर क्यों नहीं मिल रहा, प्रभु मेरी क्यों नहीं सुन रहा, प्रभु तो इतना पावरफुल है, प्रभु तो असंभव को संभव करने वाला, ऐसा क्यों कर रहा है मेरे साथ, ऐसा क्यों, मैं तो उसकी सेवा करता हूं, मैं तो उसके साथ रहता हूं, ऐसा क्यों. निराश, ये शैतान का बड़ा हत्यार है. अर्धमेला म्हणजे काय? उठूच शकत नाही, नुसतं हो 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 ओ सेम, त्याचा आवाज बारीक. मी त्याला खूप समजवलं तरी त्याला आनंद आला. मी बोललो या 2023 मध्ये देव चमत्कार करेल, फक्त एवढं वर्ष मला ते बोललो.
देवाकडे मी मागेल की ह्या 2023 मध्ये तुझ्या कुटुंबात चमत्कार घडेल. तरी त्याचा आवाज हो ठीक आहे. आज अनेक विश्वासणारे असेच झाले, अर्ध मेला. त्यांचा पहिला प्रश्न असो, आपला प्रभू एवढा महान आहे, मग का उत्तर देत नाही? आपला प्रभू इतना बड़ा महान काम करता है, फिर ऐसा क्यों हो रहा है? लक्षात ठेवा प्रियांनो, लक्षात ठेवा, देव अंधळा नाही, देव भैरा नाही. ओ देवाच्या हातात सर्व काय, पण तो तुम्हाला पारखत आहे. देव त्याच्या समयात महान गोष्टी करतो. हालेलुया, हालेलुया. भले आज तुमची वेळ आलेली नाहीये, पण या 2023 मध्ये तुमची वेळ येईल. देवाचे काम करेल की तुम्ही पाहता माझ्या देवानी माझ्यासाठी महान गोष्टी. ओ हालेलुया. फारे ला भा 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 शभा बाबा. हालेलुया. मरिया म्हटली माझ्या देवानी माझ्यासाठी महान कृत्य केली. आज 2023 मध्ये तुम्ही हेच म्हणणार आहे. हालेलुया. आणि अर्ध मेला जर तुम्हाला निराशासारखं वाटत असेल और आपको ऐसा लगता रहेगा प्रभु कहाँ पर है, तो आज मैं बताना चाहता हूँ, प्रभु ऊपर मत देखो, प्रभु आपके दिल में, प्रभु तुमच्या हृदयात आहे. हालेलुया. यहोशुआने पाहिलं मोशेचं मरण पावलेलं आहे. इस्रायल लोकांना आता मला पुढे न्यायचंय. कसं काय? प्रभू त्याला म्हटला भिवू नको, खंबीर हो, जिथं जाशील मी तुझ्या बरोबर येईल. त्याच यहोशुआने इस्रायल लोकांना एकत्र केलं आणि सुंदर उत्तेजन दिलं. तो म्हटला इस्रायल लोकांनो ऐका. सगळे म्हटले काय? जिवंत देव तुमच्यामध्ये आहे. वाव. कहां पर है? आपके बीच में है. हालेलुया. माझ्या प्रियांनो, तुम्ही निराशेमध्ये आहात, तुम्ही अर्ध मेल्यासारखं जीवन जगत आहात, तुम्हाला असं वाटत आहे प्रभूने एवढे मेलेले जिवंत केले, मग खास तो उत्तर एकच आहे, प्रभू तुमच्याकडे पाहत आहे. हालेलुया. त्यामुळे प्रभूला हे म्हणू नका ऐसा क्यों. प्रभू को कहो धन्यवाद माझ्या पित्या, जे तू करणार आहे ते महान आहे. हालेलुया. जोरात हालेलुया. जे तू करणार आहे वो महान है. हालेलुया. कोण निराश झालं नाही? योब निराश झाला. किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांना फक्त योबाची परीक्षा माहित आहे, पण योबाचे शब्द माहित नाही. बहुत लोगों को पता नाही. फक्त लोकांना माहिती योब परीक्षेतून गेला, योब बहुत डेंजर टेस्ट हो गई. अरे ते माहिती आहे तुम्हाला, पण तुम्हाला हे माहिती आहे का की योब शब्दाने किती डेंजर बोलत होता? देवा सांगती. योब म्हटला परमेश्वर मला छळत आहे, परमेश्वराचा हात माझ्यावर पडलेला आहे. हे परमेश्वरा तुम्हाला हैराण का करत आहे? मला मारून टाक. का मला वेदना देत आहे? का मला त्रास देत आहे? आणि तो म्हणतो निराशेची महिने, निराशेतून निराशा. माझ्या प्रियांनो, कदाचित तुम्ही योबासारखं म्हणत असता की माझ्या लोकांनो मला निराशेतून निराशा. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे वाक्य बोलण्याची गरज नाही, तुम्हाला हे वाक्य म्हणण्याची गरज आहे, गौरवातून गौरवा आणि गौरवातून गौरवा. ओ रा भा भा. जोरा जना. किती लोक महिमेचे महिमा. ग्लोरी टू ग्लोरी. हालेलुया. किती लोक समजत आहे? हालेलुया. कोणी तिची परीक्षा घेतली? शैतान. कोणी त्याचं नुकसान केलं? जल्दी. परमेश्वर काय म्हटला? तो दैवी अग्नी आला, सगळं भस्म आलं. हे कोणी पाडलं? शैतान. सगळं शैतान. पण लक्षात ठेवा, योब खूप बोलला, शेवटी देव आला. देव म्हटला काय म्हटला तू? तो म्हटला सॉरी, मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो, मी नको ते बोललो. लक्ष द्या प्रियांनो, योब चुकला. योब म्हटला प्रभू परमेश्वरा नको ते मी बोललो, मी माझ्या मुखावर हात ठेवतो, मला क्षमा कर. त्यानंतर योबाच्या जीवनात सर्वश्वात रिलीज झाले. थांबून राहा, पण यरीहोकडे जाऊ नका, यरूशलेम मध्ये चला, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहा. प्रभू येत आहे. हालेलुया. प्रभू येत आहे. हालेलुया. प्रभू कार्य करण्यासाठी येत आहे, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं टाकलं त्याला? अर्ध मेला. पहिला मारलं, नंतर कसं टाकलं? अर्ध मेला म्हणजे उठूच शकत नाही, बोलत हालेलुया. विश्वासणारे प्रभू तू कुठे आहे? प्रभू कोणीतरी प्रे करा, प्रभू तू कुठे आहे? प्रभू कुठे नाही, प्रभू तुझ्या जवळ आहे. त्याचं नाव इमॅन्युएल आहे. हालेलुया. माझ्या बरोबर त्याची उपस्थिती. ओ प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. स्तोत्र जर पाहिलं भजन, तर भजन फक्त दाविदाने लिहिले नाही,
स्तोत्र बऱ्याच लोकांनी लिहिले आहे. त्यातलं एक स्तोत्र लिहिले कोरहानी लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता 42 भजन साम 42:5. पहा काय म्हणतो. कदाचित आज तुमची ही परिस्थिती असेल. स्तोत्र संहिता 42:5 भजन 42:5 42:5. हे माझ्या जीवा तू खिन्न का झाला. हे दाविदाचं स्तोत्र नाही, कोरहाचे स्तोत्र आहे. हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला. हे मेरा प्राण तू क्यों खिन्न हो चुका है, क्यों निराश है, तू आतल्यात का तळमळत आहे. पहा मारून टाक. अर्ध मेला. हालेलुया हालेलुया. बाहेरून ते हालेलुया म्हणणार, प्रेज द लॉर्ड म्हणणार, पण आतून तळमळत आहे. काय तळमळत आहे. प्रभु मेरे प्रार्थने का उत्तर दो. प्रभु मुझे अभिषेक दे दो. प्रभु रडत आहे. आतल्या आत का तळमळत आहे. हालेलुया. पण पुढे काय म्हणतो कोर. देवाची आशा धर. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आज जर तुम्ही अशा असताल, खिन्न झालेले आहे, निराश झालेले आहे, तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तुम्हाला जे हवंय ते मिळत नाही, तर आज आनंदाची बातमी आहे, भिवू नका. देव तुमच्यासाठी काम करण्यासाठी येत आहे. हालेलुया. किती लोक स्वीकारत आहे. हालेलुया. बोला धन्यवाद ईश्वर. येरुशलेमकडे जायचं होतं, यरीहोकडे गेला. चोरी झाली, कपडे काढण्यात आले, सर्व काही संपलं, मारण्यात आलं, अर्धमेला टाकून निघून गेले. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही शत्रूला वाव दिलेला आहे, शत्रूने सर्व काय अस्तव्यस्त केलेलं आहे. आता पहिल्यासारखा अभिषेक नाही मिळत आहे, आनंदच नाही तारणाचा. असं वाटतं की सब कुछ खतम हुआ है, बोझ चला गया, सर्व काही संपलंय असं वाटत असेल. पण आनंदाची बातमी येत आहे. काय. बोला हालेलुया. बोला हालेलुया. एलियाने मेलेली जिवंत केले. एलियाने मेलेली जिवंत केले. पण ज्यावेळेस त्यांनी संदेष्टांना मारलं, तेव्हा राजाची पत्नी इजबेल म्हटली की तू माझ्या संदेष्टांना मारलं, मी तुला मारणार. हे शब्द ऐकून देवाचा भविष्यवक्ता एलिया पळाला. आणि पळता पळता एकच वाक्य तो म्हटला. पहिले राजे 1 किंग 19 मध्ये तो म्हणत आहे, हे परमेश्वरा माझा अंत कर, मला मारून टाक. हे कुठले शब्द आहे. हे हरलेले शब्द नाही. इथं निराश व्यक्ती असंच बोलतो. नहीं, काहीच फायदा नहीं, प्रार्थना करून काही मिळत नहीं, वचन पढ़कर कुछ नहीं मिलता, प्रभु की सेवा करके कुछ नहीं मिलता. क्यों? क्योंकि अंदर से मैं निराश हूं. लेकिन अंदर अगर आनंद है तो मैं कहता हूं प्रार्थना करके सामर्थ्य मिलता है. किती लोकांना समजत आहे. किती लोकांना समजत आहे. आनंद असेल तो काय म्हणतो मी, प्रार्थना करने सामर्थ्य मिलता है, वचन पढ़ने से प्रभु बात करता है. लेकिन आनंद नहीं, निराशा है तो मैं कुछ नहीं होता, कुछ नहीं होता, कुछ नहीं. हाँ मैंने किया, हाँ चाहे उपवास किया, हाँ मैं चर्च को जा, हाँ मैं वो सेवक को पहचानतो, हाँ मी त्याला ओळखतो, हाँ मी ह्यांना ओळखतो. निराशा आहे. माझ्या प्रियांनो, निराशा खतरनाक आहे. तारणाचा आनंद घ्या, तारणाचे वस्त्र घ्या. एकदा का तारणाचा आनंद आला, अभिषेक आला, पवित्रता आली, तर तुम्ही पाहताल देवाची उपस्थिती घेऊन तुम्ही चालता. 26 जानेवारीला मी देवाच्या कोशाबद्दल पवित्र आत्म्याने सुंदर प्रकाशन इथं दिलं. तीच उपस्थिती मी कॅरी करून नुसता माझ्या रूममध्ये होतो. लॉर्ड थँक्यू, ही तुझी उपस्थिती मी घेऊन चालत आहे एका कोशाप्रमाणे. आणि तुम्हाला आपण गेल्या मंगळवार साक्ष ऐकली की ज्या सिस्टरला 2 किडन्या फेल, लंग्स हाफ काम करत आहे, ICU मध्ये, डॉक्टर म्हटले नो गॅरंटी, रुबी हॉल नो गॅरंटी, जहांगीर नो गॅरंटी. वाघोलीला एका हॉस्पिटलमध्ये की काहीतरी करा, बोलता येत नाही, अशी नळी टाकलेली. आणि तिच्यासाठी ज्यावेळेस त्या रूममध्ये मी गेलो, मला अजूनही आठवतं, मी लॉर्ड ती उपस्थिती मी कॅरी घेऊन इथं आलेलो आहे, तो कोश मी घेऊन आलेलो आहे. या सिस्टरला प्रभू तू स्पर्श कर. मी काही करू शकत नाही. एक छोटीशी प्रार्थना झाली आणि तिला मी जेव्हा म्हटलं माझ्या मागं बोला सिस्टर, परमेश्वर पिता, ती अरे मी बोललो नका नका, तुम्हाला वेदना होत आहे वाटतं नळीमुळे, नका नका. पण प्रार्थना झाली, पवित्र आत्म्याचा स्पर्श तिला झाला. आणि मी बोललो आता बोलू शकतं का? ती बोलली हो यस मी बोलू शकते. आणि तिने माझ्या मागे तारणाची प्रार्थना केली. 2 किडन्या फेल, डायलिसिस बराच वेळ झाली. मी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मला कळालं, रात्रीच कळालं, पण दुसऱ्या दिवशी की तिचे रिपोर्ट नॉर्मल आले. नंतर कळालं ICU मधून ती जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झाली. हालेलुया. 3 दिवसापूर्वी मी जेव्हा तिला भेटायला गेलो, ती म्हटली पास्टर विधर्मी आहे ते, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत होते, आणि ती म्हटली मी डोळे बंद केले थे,
तुमचे हात असे होते, तुमच्या हातात मला प्रभू दिसला. आणि मी बोललो हे काय आहे, ह्यांच्या हातात काय मला चमकत आहे. आणि ती बोलली जसं मी पाहिलं सर्व काय माझं जीवनच बदललं. आज ती उत्तम बोलत आहे. जेव्हा हे काय प्रियांनो, हे ज्यावेळेस तुम्ही हे वस्त्र घेता आणि घेऊन चालता, तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन चालता. आणि जेव्हा तुम्ही चालता, मी गेलो सांगितलं जसा तो आहे तसे तुम्ही आहात. हालेलुया. जसा येशू आहे तसे या जगात तुम्ही येशू सारखे आहात. हालेलुया. किती लोकांना माहिती आहे? पहिले योहान 4:17. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. बोला हालेलुया. ठीक आहे, काय घटना घडली? लूक शुभवर्तमान 10 अध्याय 31 आणि 34. तो अर्धमेला पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो वेदनेमध्ये आहे, निराश आहे, कपडे नाही. हालेलुया. ही विश्वासणाऱ्याची कथा. का बरं प्रभू येशूने हा दाखला दिला? काय सांगायचं होतं? प्रभू येशूला हेच सांगायचं होतं, यरीहोकडे चालू नका, युद्धाकडे नाही, यरूशलेम. म्हणजे काय? तुमचं प्रार्थनेचं ठिकाण, तुमचं वचनाचं ठिकाण तिथं. आणि जरी शत्रू युद्ध करायला आला, भिवू नका, युद्ध तुमचं नव्हे देवाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा लूक शुभवर्तमान 10 अध्याय 31 ते 34. लुका 10:31, 32, 34. हालेलुया. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. पहा याजकाने पाहिलं किसको तो भी मारा है, वो चिल्ला रहा है. हालेलुया. लेकिन याजक ने क्या किया? अपना रास्ता चेंज किया. उसको देखकर दूसरे रास्ते से चला गया. ठीक आहे. पुढं कोण आलं? लेवी. हालेलुया. सगळं आम्ही त्या दिवशी पाहिलं. लेवी आला, त्यांनी पण काय झालं? पाहून दुसऱ्या बाजूने गेला. देखो, याजकने बघितलं, गेला. लेवी आला, तो पण दुसऱ्या बाजूने. लेकिन कोण आया? शमरोनी, गुड सॅमरिटन. हालेलुया. अच्छा शमरोनी. बोला चांगला शमरोनी. मोठ्याने बोला चांगला शमरोनी. ज्याला आवाज आहे त्याने बोला चांगला शमरोनी. मला पाहिजे, आवाज पाहिजे प्रियनो. चांगला शमरोनी. काय काय खूप महत्वाचं आहे. याजकने पाहिलं, दुसऱ्या रस्त्याने गेला. लेवीने पाहिलं, दुसऱ्या रस्त्याने गेला. पण चांगल्या शमरोनीने पाहिलं, दुसऱ्या रस्त्याने गेला नाही, डावीकडे गेला नाही, डायरेक्ट त्या व्यक्तीकडे गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की त्याला कळवळ आला. किसको कळवळ आला? याजकाला कळवळ आला? बोला नाही. लेवीला कळवळ आला? नाही. पण चांगल्या शमरोनीला कळवळ आला. आणि तो जवळ जाऊन जखमांना तेल व द्राक्ष रस लावून त्याला बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. हालेलुया. आम्हाला पण पाहिजे चांगला शमरोनी. हालेलुया. किती लोकांना पाहिजे चांगला शमरोनी? येशू ख्रिस्त म्हटला, प्रियानो लीट लक्ष द्या, येशू ख्रिस्त म्हटला मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू येशू उत्तम मेंढपाळ आहे, कदाचित तुम्ही रडता, कदाचित तुम्हाला जे हवंय ते मिळालेलं नाही, तर तो चांगला मेंढपाळ काय करेल? तो येईल, तुमचे अश्रू पुसेल आणि तुम्हाला म्हणेल भिवू नको, तुला जे हवं ते मी तुला देईल. हालेलुया. कारण तो साधारण मेंढपाळ नाही, तो अर्धा मेंढपाळ, तो चांगला मेंढपाळ आहे. त्याला आवाज येत आहे जोरात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 जण आले पण एकानेच काळजी घेतली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक येतील, बोलतील, निघून जातील, पण शेवटी उत्तम मेंढपाळ कळवळ्याने येईल. तरस से भरा हुआ है. ज्यावेळेस त्यांनी गर्दी पाहिली, मत्ती शुभवर्तमान मॅथ्यू 9 में लिखा है, जेव्हा त्यांनी गर्दी पाहिली, लोक पाहिले, त्याला कळवळ आला. तरस से भर गया, तरस से भर गया. कळवळ आला. जेव्हा त्यांनी आजारी लोक पाहिले, त्याला कळवळ आला. कोणाला? येशू ख्रिस्ताला. आणि जे कळवळा आला तिथं चमत्कार सुरू झाले. प्रभूला तुमचा कळवळा येतो. तुम्ही रडता, प्रभूला तुमचा कळवळा येतो. तुम्ही निराश होता, प्रभूला तुमचा कळवळा येतो. तुम्ही दुःखामध्ये आहात, प्रभूला तुमचा कळवळा येतो. पण शैतान म्हणतो नाही, प्रभूला तुझी काय काळजी नाही, प्रभूला तुझं घेणं देणं नाही. लक्ष द्या प्रियनो, शैतान लबाड आणि लबाडाचा बाप आहे, पण माझा प्रभू सत्य आहे. ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला कळवळा येतो? प्रभूला. कारण तो कोण आहे? उत्तम मेंढपाळ. बोला कैसा आहे? वो उत्तम मेंढपाळ. सगळेजण कैसा आहे? आणि तो तुम्हाला काय देईल? उत्तम. हालेलुया. तुमची काळजी कशी घेईल? उत्तम. हालेलुया. गुड. हालेलुया. तो तुमची काळजी उत्तम घेईल. तुम्हाला हवंय ते देईल. तुम्ही त्रासामध्ये,
दुःखामध्ये, समस्येमध्ये काळजी करू नका, तो येत आहे. हालेलुया. आणि तो येऊन काय करेल? हालेलुया. बायबल सांगतो योबाचं पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 18 वचन. योबाचं पुस्तकाचा 5वा अध्याय 18. जोब 5:18. जोब 5:18. हालेलुया. जोब 5:18. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? तो दुखापत करतो आणि पट्टीही तोच बांधतो, घाई तो करतो आणि त्याचाच हात बरं करतो. हालेलुया. प्रभूला आज म्हणण्याची गरज आहे, प्रभू तूच माझा उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. मी यरूशलेममध्ये चालेल. आज एकच प्रार्थना करा प्रियानो, एकच प्रार्थना करा. जर तुम्हाला देवाचं महान सामर्थ्य पाहायचं असेल, देवाचे महान चमत्कार बघायचे असेल, तुमच्या जीवनात कुटुंबात पाहिजे असेल, एकच चावी मी देतो. आज प्रभूला म्हणा, प्रभू मी चूक केली, मी शत्रूसाठी दार उघडलं, मी यरीहोकडे गेलो, मला क्षमा कर. पण आजपासून मी तुझ्या सानिध्यात असेल, मी तुझ्या वचनात असेल, मी तुझ्या प्रार्थनेत असेल, मी तुझ्या आराधनेमध्ये असेल, मला जवळ घे. हालेलुया. तूच माझा उत्तम मेंढपाळ आहे. ज्याला कान आहे तो ऐको. तूच माझा उत्तम मेंढपाळ. जशी तुम्ही प्रार्थना करता, पुन्हा एकदा तुम्ही त्या अभिषेकाने भरता. जशी तुम्ही प्रार्थना करता, पुन्हा एकदा तुम्ही त्या पवित्रतेमध्ये चालता, पुन्हा एकदा तुम्ही त्या उपस्थितीमध्ये येताल आणि देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल. किती लोकांची इच्छा आहे? हालेलुया. प्रेज. फक्त एक प्रार्थना, प्रभू मला यरीहोकडे नाही, युद्धकडे नको, शत्रूला मी दार उघडणार नाही. कारण आम्ही उघडतो आमच्या जीवनामध्ये सहज, शत्रूसाठी आम्ही दार उघडतो, आम्हाला कळत पण नाही. शत्रु के लिए हम द्वार खोलते और हमें लगता कुछ नहीं हुआ. नहीं, कुछ नहीं होगा ऐसा नहीं. त्याला तर एकच पाहिजे, निमित्त पाहिजे. तो धूर्त आहे. उत्पत्ती 3 मध्ये सांगितलंय, सर्प धूर्त आहे, शैतान धूर्त आहे. हालेलुया. आणि तो पकडण्याचा म्हणजे थोडक्यात हमला करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एकच गोष्ट करा प्रियांनो, तारणाचा आनंद, अभिषेक, हालेलुया, पवित्रतेचे वस्त्र, हे जर तुम्ही सांभाळून ठेवले तर जीवनामध्ये तुम्ही हार कधीच पाहणार नाही. हालेलुया. तुम्ही नेहमी विजयातून विजय, जय से जय, जय से जय आप चलेंगे, क्योंकि प्रभु आपका बड़ा विजयी परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज. पण प्रभूने एकच प्रार्थना करा, पुन्हा एकदा मला ते वस्त्र घ्या. जशी ती वस्त्र येतील, हो रबा शखराला, जशी ती वस्त्र येतील, पवित्रतेची वस्त्र, अभिषेकाची वस्त्र, तारणाची वस्त्र, धार्मिकतेची वस्त्र, तेव्हा तुम्ही पाहता की देवाचा आवाज तुम्ही स्पष्ट ऐकत आहात. तुम्ही पाहता पवित्र आत्मा तुम्हाला येऊ चालवेल, पवित्र आत्मा येऊ तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्ही पाहता इतके दिवस का होत नव्हतं? कारण मी यरीहोसाठी दार उघडलं होतं, मी यरीहोच्या वाटेने चाललो होतो, लेकिन आज के बाद मैं यरीहो के पास नहीं, प्रभु के साथ चलूंगा. हालेलुया. प्रभू काय म्हटलं, मी तुला सोडणार नाही, मी तुला, सगळेजण, मी तुला सोडणार नाही, मी तुला. मग प्रश्न कुठं आहे? काय नेमकं झालं? काय कोणी टाकलं? मी प्रभूला टाकलं का? प्रभू नाही, शायद प्रभू मुझे छोड गया. माझ्या प्रियांनो, मी बायबल वाचलं. जुन्या काळामध्ये परमेश्वर अनेक वेळा म्हटलं, मी लपतो, मी सोडून जातो, मी परीक्षा घेतो, जुन्या काळा. पण नव्या काळामध्ये तो म्हणतो, मी इम्मॅन्युअल आहे, मी तुझ्या बरोबर सदोदित आहे. हालेलुया. मी सदोदित आहे. आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मी तो मला सोडणार नाही आणि तो मला टाकणार नाही. हालेलुया. हालेलुया. मी स्टडी करत होतो, मी लॉर्ड, जुन्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी लिहिले की मी लपणारा परमेश्वर आहे, मी काही वेळ थांबणारा परमेश्वर आहे, काही वेळ मी तुला सोडणारा परमेश्वर आहे. हे मी सगळं पाहिलं. पण हेजकेलमध्ये एक वचन मला सापडलं आणि प्रभू म्हणी काल माझ्या संगती बोलला. आणि प्रभू म्हटला, या वचनानुसार मी तुला सांगतो की मी लबाड ठरेल काय? मी बोललो नाही लॉर्ड. आणि ते वचन असं होतं की आता मी करार करतो, मी तुमच्यापासून लपणार नाही. हालेलुया. हेजकेल 39:29 मी पाठ करून टाक. हेजकेल 39:29, मी लपणार नहीं, मैं अभी छुपूंगा नहीं, मैं तुम्हारे साथ रहूंगा, मैं छुपूंगा नहीं. आप ये नहीं कहेंगे कि प्रभु की उपस्थिति कहाँ पर है, प्रभु की उपस्थिति कहाँ पर है. आप ऐसा आप नहीं बोलेंगे. क्यों? क्योंकि मैं अभी छुपूंगा नहीं. हालेलुया. मी तुमच्यापासून माझी उपस्थिती काढणार नाही. म्हणून माझ्या प्रियांनो, प्रभू आमच्या बरोबर सतत चालणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो कळवळ्याने भरलेला आहे काय? यस. हालेलुया. तर हात प्रभूला म्हणूया, प्रभू मला कळवळ्याने स्पर्श कर. आणि आज हे हॉल सोडण्या अगोदर मला तुझी उपस्थिती पुन्हा मिळू दे, ती पवित्रता मिळू दे, तो आनंद मला मिळू दे. आणि प्रभू आज मी तुझा अभिषेक घेऊन घरी जावं. हालेलुया. यावेळेस आपले डोळे बंद करून आपल्या जागेवर उभे राहूया. कांता मानता संत आपले डोळे आपल्या जागेवर उभे राहूया. मी तुला सोडणार नाही,
मी तुला टाकणार नाही. हो रबा बाबा शकराला बा. थँक्यू लॉर्ड. हेच केले 39 आणि 29 मध्ये तो म्हणतो मी आपलं मुख म्हणजे थोडक्यात माझी उपस्थिती तुमच्यापासून लपवणार नाही. वाव. फिर प्रॉब्लेम कहाँ पर है? मी चूक केलेली आहे. मैंने शत्रु के लिए द्वार खोला. प्रभु मुझे क्षमा कर प्लीज प्लीज. मोकळवा आपला हात उठाकर जिनको आवाज सुनाई दे रहा है. देवाला दोष देऊ नका. योबाने देवाला दोष दिला. नामीने देवाला दोष दिला. मोशे म्हटला बस प्रभु बस. आपला हात उठाइए प्रभु को. प्रभु आजपासून मी तुझ्या सानिध्यात असेल. जल्दी जल्दी तुझ्या उपस्थितीमध्ये असेल. तुझ्या वचनात राहील. लवकर लवकर. प्रार्थना में रहूंगा. मैं यहूदियों के पास नहीं जाऊंगा. जल्दी जल्दी जल्दी. वहां पर जाने के कारण सब कुछ उल्टा पुल्टा हो गया. शत्रु ने हमला किया परिवार पर. हो याला बाबा. ब्रदर सिस्टर प्लीज. आप जैसा जीवन जीना चाहिए वैसा जीवन नहीं जी रहे. जैसा जीवन जीना चाहिए वैसा जीवन नहीं जी रहे. जसं जीवन जगायला पाहिजे तसं तुम्ही जीवन जगत नाहीये. तुम्ही हरलेलं जीवन, निराशाचं जीवन. यो म्हणतो मला निराशेतून निराशात महिने घालवायचे. फक्त निराशा, फक्त निराशा. माझ्या प्रियानो हे जीवन नाहीये. हे जीवन नाहीये. आता जीवन काय आहे? विपुल. येशू म्हटलं मी आलोय विपुल आनंद. विपुल आनंद. हालेलुया. तुम्ही तो गमावलाय का? शत्रूने हमला केलाय का? अर्धमेला टाकून वस्त्र काढलेली आहे का? तारणाची अभिषेक. आज हात उंच करून लवकर. यस. हात उंच करून बोला प्रभु मला क्षमा कर. कितने लोग तयार है? अभिषेकाचे वस्त्र, तारणाचे वस्त्र. हो हो हो. येत आहे पवित्रतेचे वस्त्र. काहीतरी घडत आहे. काहीतरी घडत. आपले हात उंच करू. पा 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 पा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा. तारणाचे वस्त्र, अभिषेकाचे वस्त्र, पवित्रतेचे वस्त्र. हालेलुया 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 हालेलुया. जीवन कठीण झालंय का? जीवन कठीण झालंय का? पहिल्यासारखा आनंद नाहीये. आज प्रभु मुझे क्षमा कर. हो प्रभु मुझे क्षमा कर. अजून काही लोक बोलत नाहीये. वन मोमेंट. शाबा बाबा. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू यस. फादर. प्रियानो तुम्ही गीत गायलं नाही तरी चालेल पण प्रभू संगती बोला प्लीज प्लीज. ब्रदर गीतात चालव पण तुम्ही प्रभू संगती आपले अश्रू प्रभूला दाखवा. खरा आज तुम्हाला त्या कळवळाचा स्पर्श घेऊन आनंदाने आज जायचंय. पुन्हा एकदा तारणाची वस्त्र, पुन्हा एकदा अभिषेकाची वस्त्र. आपले अश्रू प्रभूला दाखवा. आपले अश्रू आणखी प्रभूला आज. प्रभू तुझ्या बाजूला आहे. बाबा. यस यस. अनेकांना स्पर्श होता है. अनेक लोगों को प्रभु छू रहा है. अनेकांचे बंधन तुटत आहे. प्लीज आपले हात उंच करा प्रियांनो. रिस्पॉन्स द्या प्रभूला. हालेलुया. यस. पुन्हा एकदा ते अभिषेकाचे वस्त्र येत आहे. यस यस. तुमचा आवाज प्रभूला येऊ द्या. यस लॉर्ड. टच टच. कळवळ्याने प्रभु प्रत्येकाला कळवळ्याने स्पर्श. तरस से प्रभु हर एक को छू लो लॉर्ड. ओ यरीहो के लिए द्वार बंद हो जाए लॉर्ड. यरूशलेम के लिए खुले. आपकी उपस्थिति के लिए, अनॉइंटिंग के लिए द्वार खुले लॉर्ड. पवित्र आत्मा के लिए द्वार खुले लॉर्ड. उद्धार के लिए द्वार खोले लॉर्ड.
काहीतरी घडत आहे, काहीतरी घडत आहे, काहीतरी घडत आहे. आज काही लोक महिमेतून महिमा. यस यस यस. सर्व निराशेचा आत्मा. यस यस. जीसस जीसस. हालेलुया. तो चांगला शंभरोनी आलेला आहे. हालेलुया. हरा बारा बारा बारा. हालेलुया. उत्तम मेंढपाळ आलेला आहे. उत्तम मेंढपाळ आलेला या मंदिरामध्ये. उत्तम मेंढपाळ आलेला या मंदिरामध्ये. उत्तम मेंढपाळ आलेला आहे. यस 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 यस. मोठा पाऊस पडत आहे. अभिषेकाचा पाऊस. अभिषेकाचा. यस यस. माझ्या प्रियांनो, एक प्रोफेसी मी करू इच्छितो. देवाचा आत्मा एक वर्ड मला देत आहे. तुम्हा सर्व, तुझ्या शोकाचे दिवस संपले आहेत. थोडा आवाज प्रभूला धन्यवाद.